हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आहे ना, माझ्या मम्मीने मला बड्डेच्या दिवशी ना हा साडी मला गिफ्ट केलेली. तर याचा ब्लाऊज म्हटलं शिवून ठेवावं. ब्लाऊज शिवून ठेवलेला असला ना तर पटकन घालायला वगैरे बरं पडतं. आणि आपण स्वतः शिवणारे असले ना की ब्लाऊज की असं वाटतं की साड्यांचे सगळे ब्लाऊज शिवलेले असावे. आणि एखाद्या वेळेस एखादी साडी जर राहिली ना शिवायचा ब्लाऊज, तर आहे ना नेमकी आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं की नेमकी तीच घालायची इच्छा होते. आणि हा 4 टक्सचा ब्लाऊज शिवायचा होता, त्याच्यामुळे मी हा ना कपडा थोडा कमी असल्यामुळे 4 टक्स शिवायचं ठरवलं आहे. आणि हा पुढचा भाग कट करून घेते, मागचा कट करून घेतला आहे आणि हा आहे पुढचा भाग. तर थोडासा कपडा कमी असल्यामुळे म्हटलं 4 टक्सच शिवावं. कटोरी असला की किंवा प्रिन्स कट असला तरी त्याचा कपडा थोडा जास्त लागतो. मग आता हा पटापट कट करून घेते, कारण का 2-3 दिवसापूर्वी आहे ना हे रात्री ह्या दोघांना म्हणजे ह्यांना आणि मितूला दोघांनाही उशीर झालेला रात्री यायला घरी. आणि त्याच्यामुळे आहे ना मी हा पुढचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना मी हा कट करून ठेवलेला. आणि अस्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं, मग ते अस्तर कट करायचं राहून गेलेलं. आता हा उलट झालं आहे माझ्याकडून. पहिला अस्तर कट करून घ्यायला लागतं आणि नंतर ब्लाऊज पीस कट करायला लागतो. पण पहिला ब्लाऊज पीस कट करून घेतला आहे आणि अस्तर कट करायचं राहून गेलेलं. मग हे आहे ना अस्तर पटापट आता कट करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते ब्लाऊज शिवल्यावरती. ब्लाऊज शिवायला जास्त वेळ असा लागत नाही, 1 ते 1.5 तासात 4 टक्सचा ब्लाऊज शिवून होतो कट करून ठेवलेला असला की. तर मी आहे ना पटापट तुम्हाला दाखवते आता शिवल्यावरती, आपण बघूयात. तर ही ना बांधणीची साडी होती, तर ह्याच्यावरती ना मला थोडासा गोल गळा आणि थोडा डीप हवा होता. तर मी हा गळा पूर्ण कट करून घेतला आहे आणि याला मला नॉट पण लावायचे होते. तर नॉट आहे ना ब्लाऊजला आतमधून लावली ना तर छान फिटिंग बसते. आणि जर बाहेरून आपण लावली ना तर ती व्यवस्थित बसत नाही आणि तिथे आहे ना उचलला जातो ब्लाऊज, जे ते नॉट लावतो ना आपण तिथे. मग आहे ना अस्तर लावताना ना ती नॉट आहे ना आतमध्ये टाकायची आणि व्यवस्थित 1-2 वेळा आहे ना ती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे एकदम प्रॉपरली बसून जाते त्याच्यामध्ये नॉट. आता ना एवढे शिलाई वगैरे महाग झालेत ना, तर असं की म्हणजे आपण आपले जरी ब्लाऊज शिवायला आले ना तर खूप छान वाटतं की वेळात वेळ काढून आपण तेवढं तरी काहीतरी काम करतो आहे. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर साधे का होईना पण आपण आपले शिवतो आहे त्याचा आनंद खूप छान वाटतं ती गोष्ट. आता माझा इथे गळा तयार झाला आहे बघा. गोलच गळा ठेवला आणि थोडासा डीप ठेवला आहे, असा गळा तयार झाला आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चाकवताची पातळ भाजी. तर इथे आहे ना मी चाकवताची पेंडी साफ करून घेतली, एकच जुडी घेतलेली आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवा वाटाणा आणि चण्याची डाळ आणि याच्यासोबत थोडीशी मुगाची डाळ पण टाकून देणार आहे. तर इथे भाजी मी साफ करून घेतली, तर ती आता आपण बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे एकच भाजीची पेंडी आणली मी. आता ही आपण आहे ना चांगली बारीक चिरून घ्यायची. ही काल आणलेली पण लगेच आहे ना पिवळी पडली, पण काही भाज्या आहेत ना जास्त दिवस म्हणजे कालच आणलेली, जास्त दिवस पण नाही झालं, जास्त दिवस चांगला राहतच नाही, तर लगेच खराब होतं. आज आहे मंगळवार, आज आहे गुरुवार, व्हेजच खायचं आहे. भाज्या सिजनेबल भाज्या खायला आहेत ना सीझनमध्येच त्यात चांगल्या लागतात. म्हणजे आता मुंबईला वगैरे म्हणा कंटिन्यू आपल्याला प्रत्येक भाज्या वगैरे कंटिन्यू प्रत्येक सीझनला भेटतात, पण ह्याची टेस्ट आहे ना सीझनमध्येच चांगली लागते. मेथी वगैरे बघा आता कोवळी कोवळी छान येते, थंडीमधून छान लागते ती पण. फ्रूट्स वगैरे असतील तर ज्याच्या त्याच्या सीझनमध्ये त्या वस्तू चांगल्या लागतात. आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी सगळ्या गोष्टी प्रत्येक म्हणजे दर दिवसाला आपल्याला सगळ्या गोष्टी प्रत्येक भेटत असतात. तर इथे मी चांगली बारीक चिरून घेतली आहे बघा. आता ही आहे ना याची होणार तर खूप कमीच आहे, एवढीशीच होईल ती. आता ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची.
आपण इथे कुकर घेतलाय बघा, त्याच्यामध्ये ना भाजी टाकून घेऊया. चांगली स्वच्छ धुवून घेतली. पालेभाज्या आहेत ना धुतल्यावरती म्हणजे शिजवल्यावरती अजून कमी कमी होत राहतात. आता याच्यामध्ये ना हे कडधान्य घेतलंय मी भिजत घातलेलं दुपारी, ते टाकून घेणार आहे. आपल्या आवडीनुसार आपण कडधान्य घेऊ शकतो. कडधान्य टाकून घेतलं. त्याच्यामध्ये तुम्ही चणे वगैरे असं पण टाकू शकता, पण वाटाणे आणि चण्याची डाळच टाकले फक्त मी. थोडीशी मुगाची डाळ पण आपण टाकूया, जास्त नाही टाकायची कारण का भाजी पण थोडीशीच आहे. थोडीशी डाळ बोललेली पण ह्याची भाजी ना खूप कमी होणार आहे म्हणून थोडीशीच टाकले. त्याच डाळी एवढ्याच बस झाल्या. आता हे परत एकदा आपण धुवून घेऊया. तर आता बघा ह्याच्यामध्ये एवढं पाणी घेतलंय, म्हणजे थोडंसंच पाणी घेतलंय कारण का परत शिट्टी आली ना की हे मग पुन्हा बाहेर पाणी भेटतं. आणि एवढे शेंगदाणे घेतलेत, हे भाजलेले शेंगदाणे आपण कच्चे पण टाकू शकतो. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं, परत आपल्याला नंतर टाकायला लागणार आहे. थोडीशी हळद आणि थोडंसं तेल. आता आपल्याला ना झाकण लावून घेऊया. आता कुकरला झाकण लावून घेतलंय. आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जास्तीत जास्त शिट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे एकजीव भाजी होते चांगली. तर कुकर होतंय तोपर्यंत आपण लसूण सोलून घ्यायचे. आणि पालेभाज्या जेव्हा आपण पातळ बनवतो ना त्याला लसूण जास्त लागते. पालक डाळ पालक वगैरे असला तरी पण त्याला लसूण भरपूर लागते. अशा पातळ भाज्या असतात ना त्यांना लसूण टाकल्यावरती खूप छान होतं. फोडणीसाठी आपल्याला लसूणच वापरायचे जास्तीत जास्त. तर छान अशी दिवाबत्ती वगैरे पण झाली. तर इथे माझा दुपारी मी ब्लाऊज घेतलेला शिवायला, तो कंप्लीट झालाय शिवून. आता फक्त याला हुक लावायची बाकी आहे. आणि ही साडी पण आहे त्याच्यावरची, त्याला हात शिलाई करायची बाकी आहे म्हणजे फॉलसाठी. आणि बाकीची तर मशीन शिलाईच करते. हे बघा काय चाललंय. उतर खाली चाल. बाहेर बसली 2 मिनटं, ह्याने लगेच खुर्ची बिर्ची घेऊन आल्या. आणि हे इथं बघा चॉकलेटचं बॉक्स वरती ठेवलेलं ते काढायला लागलं. मागाशी मी तुला 2 चॉकलेट काढून दिलेले ना, खोटं सांगू नकोस. चॉकलेटचे बॉक्स आहे ना लपवून ठेवले ना, हा गपचूप येऊन आहे ना कधी खायला घेऊन जातो ना काढून, कळतच नाही. तरी ते भाजीसाठी ना मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या होत आहेतच ते. आणि लसूण पण सोलून घेतले. तर आज आपण बनवणार आहे चाकवताची पातळ भाजी. खूप छान लागते चवीला पण ती, आणि सिजनेबल आहे त्यामुळे थंडीमध्ये वगैरे फ्रेश पण भेटते, त्यामुळे खायला पण टेस्टी लागते. चला तर मग दाखवते तुम्हाला कशी बनवते मी, आणि तुम्ही देखील कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय चुकलं असेल ते पण सांगा. मी तुझा चॉकलेटचा डब्बा मी फ्रीजच्या तिथे कोपऱ्यामध्ये लपवून ठेवलेला, पण आहे ना कधी पण काय होतं माहिती आहे का, त्याला द्यायच्या नाहीत म्हणून मी त्याला असे कोणीतरी आणलेले वगैरे होते ते, तर द्यायचे नाहीत म्हणून मी ते लपवून ठेवलेले. पण आहे ना ते असेच राहून गेले. कमीत कमी 15-20 दिवस झालं ते तसेच राहून गेलेले द्यायचे त्याला. आणि तो आता ना खायला काहीतरी दुसरं शोधत होता. फ्रीजवरती स्वतःच चेअर घेऊन आला बाहेरच्या आणि ते फ्रीजवरती चढून शोधायला लागला. आणि बऱ्याच वेळेस असंच होतं की त्याला द्यायचं नाही म्हणून मी लपवून ठेवते, पण आहे ना ते कधी कधी असंच राहून जातं, त्याला देणं पण होत नाही आणि वेस्ट होऊन जातं. इथे भाजी आपण चांगली शिजवून घेतली बघा. आता ह्याच्यामध्ये आहे ना तिखट टाकणार आहे आणि
रवीने चांगलं आहे ना घुसळवून घेणार आहे. तर 1 चमचा तिखट. आमचा घाटी मसाला आहे, आपण चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो. आणि पहिलं थोडं मीठ टाकल्यामुळे आता थोडंसंच टाकायचं. आणि हे आहे ना हा रवी आहे, त्याने हे गोड पाहिजे चांगली. त्याच्याने घोटल्यावरती ना चांगली एकजीव होते भाजी. तरी ते बघा भाजी चांगली एकजीव झाली. आता इथे मी लसूण घेतले, ती बारीक चिचून घ्यायची. तेल टाकून घेऊ. तेल चांगलं गरम होऊन गेलं. जिरा टाकून घेऊया. थोडीशी मोहरी टाकायची. त्याच्यामध्ये मोहरी नाही टाकली तरी चालते. आणि याच्यामध्ये आता लसूण टाकून घेऊया. आता ह्याच्यावरती ना आपण थोडंसं मिरची पावडर टाकून घेऊ. कलर चांगला येण्यासाठी भाजीला. फोडणी चांगली रेड झाली आहे, लसूण पण भाजली आहे चांगली. आता याच्यावरती आपण आता ही घोटलेली भाजी आहे ना ते टाकून घेऊयात. फोडणी छान अशी बसली आहे बघा. तर अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर खूप छान आणि टेस्टी होते. मैत्रिणींनो नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि अशी सेम तुम्ही पालकची पण भाजी बनवू शकता. तर नक्की ट्राय करा, खूप छान लागते. करता येईल ना तेवढी बारीक करून घ्यायची आहे भाजी. आता ही चांगली उकळू द्यायची. आता ह्याला चांगली उकळी आली बघा. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं कोकम आगळ. हे बघा एवढं घेतलंय. आपल्याला हवा असेल तर तुम्हाला टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालतंय. थोडासा आमचूर फ्लेवर खूप छान लागतो भाजीचा या. म्हणून मी टाकलंय. हे ऑप्शन आहे. याच्याऐवजी तुम्ही चिंच पण थोडीशी टाकली तरी चालते. गवताची भाजी झाली आहे. आता त्याच्यासोबत मी करणारे खायला ज्वारीच्या भाकरी. याच्याऐवजी तुम्ही तांदळाच्या भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता. पण मी आता करणारे ज्वारीची भाकरी. सकाळी राईसच आम्ही केलेला. एक टाइम राईस असतं, एक टाइम भाकरी असते. चला तर थोड्या वेळाने भेटू. तर आज आहे जेवणासाठी चाकवताची भाजी, टोमॅटोची चटणी, मिरचीचं लोणचं, पापड आणि ज्वारीची भाकरी. चला तर मग या जेवायला तुम्ही पण. तर मग व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी.